कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. भारत देशातील नामवंत टेनिस बॉल क्रिकेटचे समालोचक चंद्रकांत शेटे सर आणि त्यांच्या बरोबर आपण आशिष सोरगे त्या ठिकाणी असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. नमस्कार. सातारा प्रीमियर लीग इथे उपस्थित असणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, आयकॉनचं, सर्व संघ मालकांचं आणि सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. पहिल्याच मॅच मध्ये जर पाहिलं तर सुपर डुपर हिट मॅच पाहायला मिळाली आणि काय मॅच म्हणजे या स्पर्धेची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली असते. आणि आज जर पाहिलं तर चर्चा हीच होती मागील 1-1.5 महिन्यापासून, कोणती टीम आहे, त्याच्यात आयकॉन कोण आहे, कोणती टीम कशी बनली आहे. मुंबईत राहून, मुंबई म्हणा नवी मुंबईत राहून साताऱ्याची प्रीमियर लीग इकडे होऊ शकते आणि हे करण्याचं काम मात्र तुम्ही लोक करू शकता, कारण ही मोठी गोष्ट आहे. मुंबईत राहून आपलं गावपण जपण्याचं काम आपण सातत्याने केलेलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न देखील होताना पाहिला मिळतोय. हो, एक मोठा धक्का मात्र या ठिकाणी पहिल्याच बॉलवर आयकॉन ओमी केनी यांना माघारी पाठवताना पाहिला मिळत आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अमर ऍज अ कॅप्टन या टीम मध्ये आहेत आणि मोठा धक्का दिलाय. ओमी आउट. नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती महत्वाची विकेट प्राप्त करत असताना मात्र पाहायला मिळते. अप्रतिम पहिला बॉल अगदी अचूक टप्प्यावरती मात्र पाहायला मिळाला. अगदी पाहू शकता दोन्ही टीमचे कॅप्टन माझ्या आवाजाकडे प्लीज लक्ष द्या. दोन्ही टीमचे कॅप्टन पहा, आपण टाइम या ठिकाणी आता नोट केलाय. फक्त रिव्ह्यूच्या वेळेला स्टॉप केलं जाईल आणि 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 4 ओव्हर या तुम्हाला 20 मिनिटातच संपवायच्या आहेत आणि जर 20 मिनिटात नाही संपल्या तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेरचा आतमध्ये घ्यावा लागेल आणि जर 25 मिनिटात नाही संपल्या तर 2 खेळाडू आतमध्ये घ्यावे लागतील, याची देखील नोंद घ्यायची. आणि हा नियम स्ट्रिक्टली या ठिकाणी नोट देखील तुमचे प्लेयर देखील आहेत. गौरव माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत. 20 लाखाचा पल्ला tenniscricket.in ने गाठलाय, त्यांचं मनापासून अभिनंदन. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न केला जरूर आहे. बॉल सीमारेषा दिशेने निघालाय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर, परंतु तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. नक्कीच जर पाहायला गेलं तर अकुट टप्प्याचा बॉल होता. अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिड विकेट रिजन मध्ये ड्राईव्ह केला. अप्रतिम. आणि या बॉलवरती फक्त 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 2-1. अमर बामरस उरमोडीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, जिल्हा आयकॉन. यावेळेला वा वा वा, काय फटका खेळलाय, जबरदस्त हिट आणि बॉलला पाठवलं गेलं सीमा रेषा पार. 4 चौकार. चांगला टीम स्ट्रोक, अगदी बैठा फटका सजवला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावा. धर्मेंद्र आणि पाटणचे खेळाडू आहेत. धर्मेंद्र पवार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मनीष मांढरे वाईचे खेळाडू आहेत, मांढरदेवीचे खेळाडू आहेत. वा, आणि आज या सगळ्यांना सातारा जिल्ह्यातील या सर्व खेळाडूंना आज नवी मुंबईत क्रिकेट खेळताना आपण पाहू. आणि नवी मुंबईतलं भूमिपुत्र मैदान म्हटलं तर क्रिकेट प्रेमाला एक वेगळं उदाहरण येताना पाहायला मिळतं. या मैदानातील क्रिकेटचा एक वेगळाच दर्जा आहे आज या ठिकाणी आपण पाहतोय सातारा प्रीमियर लीग. या वेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने खूप चांगला फटका तिकडे खेळलाय. रेस लागली, बॉल आणि फिल्डर यांच्यामधील पायाने अडवण्याचा प्रयत्न, बॉल नाही थांबणार. 4 चौकार. अगदी जबरदस्त 2 मोठे प्रहार केलेत, 2 चौकार मात्र अगदी धर्मेंद्रच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाले. अगदी कमबॅक करावं लागेल गोलंदाज अमरला देखील, कारण पहिल्या 2 बॉलवरती मात्र चांगला खेळ राहिलाय, परंतु या बॉलवरती मात्र कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं असेल. मातोश्री 11 पहिली बॅटिंग करत असताना पहिली विकेट आली तर त्यातून सावरण्याचा प्रयत्न. यावेळेला थोडंसं शफल होऊन थोडंसं मागे खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गोलंदाजाने चांगला चेंडू इकडे टाकलाय. अमर नक्कीच चांगला बॉल होता, चांगला टप्प्यावरती हाताळला. अगदी लाईन लेंथ मात्र चांगली पाहायला मिळते.
अमर यांची पुढचा बॉल. जबत मॅचच्या दिशेने यावेळेला समोर उडवलाय बॉल. फटका आणखीन एक दर्जेदार पाहायला मिळतोय. याही वेळेला बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. वाह, 6 धावा, षटकार. चांगला बॉल होता, चांगल्या टप्प्यावरती हाताळला, परंतु त्याला एलिव्हेशन मिळालं आणि अगदी डाऊन दी ग्राउंड बॉल फेकून दिला अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. षटकाराला 1 ओव्हरची समाप्ती, 16ला 1. पहिलं षटक संपल्यानंतर 16 धावा. पहिल्याच बॉलवर आयकॉन ओमकार खेणीची विकेट आल्यानंतर सुद्धा धावा आलेल्या आहेत. हे मागील डावात देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे आयकॉन हा तुमच्यासाठी महत्त्वाचा घटक आहे, परंतु आयकॉनच मॅच जिंकून देईल असं नाहीये. त्यासाठी सगळ्यांना, क्रिकेट हा सांघिक खेळच आहे. जर एका प्लेयरने मॅच किंवा स्पर्धा जिंकून दिल्या असं तर भारताने 6 वर्ल्ड कप जिंकले असते, कारण सचिन सरांनी 6 वर्ल्ड कप खेळलेत. त्यामुळे क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि 11च्या 11 जणांना चांगलं खेळावं लागेल, त्यावेळेला मॅचेस जिंकल्या जाणार आहेत. परंतु पहा, वेगळं उदाहरण आहे, वेगळी उत्कंठ आहे की आपण ही स्पर्धेमध्ये निवड झाली, हीच मोठी गोष्ट आहे. त्या संपूर्ण गावामध्ये चर्चा आहे, अरे आपला गावचा खेळाडू या स्पर्धेमध्ये निवड झालाय म्हणून. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी किशोर काटे येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पाटणचे खेळाडू आहेत. प्रत्येक तालुक्याचं एक वेगळं महत्व आहे. यावेळेला रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका अंगलट आलाय. जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेटचं पतन. आपण पाहू शकता किशोर काटे यांना पाटणचे आहेत आणि अगदी ऍक्शन त्यांची पाहू शकता. वेगळ्या धाटणीची शैली गोलंदाजी मधून पाहायला मिळते. अगदी बॉल रिलीज करण्याची पद्धत, त्यांच्या मनगटातली ताकद अगदी पाहू शकता. विकेट प्राप्त केली आहे पहिल्या बॉलवरती किशोर काटे यांनी. येस, विकेट आली आहे. सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इतिहासाचे साक्षीदार सातारा एक खूप मोठा वारसा आहे. या साताऱ्याला स्वराज्याची राजधानी सातारा राहिलेली आहे. जिल्ह्याचं जर पाहिलं तर पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी पाहायला मिळते. त्यानंतर मध्यम पट्ट्यामध्ये खूप सुपीक पट्टा पाहायला मिळतो. पूर्व पट्ट्यात जर पाहिलं तर थोडासा कमी पर्जन्यवृष्टीचा प्रदेश पाहायला मिळतो. अशी वैविध्यता या सातारा जिल्ह्यात पाहायला मिळते. परंतु सातारा जिल्ह्याचं राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्याचं एक अधोरेखित असं महत्त्व आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. असा हा महत्त्वाचा जिल्हा सातारा. आज आपण सातारा प्रीमियर लीग नवी मुंबईमध्ये पाहत आहोत. किशोर यावेळेला हा फटका जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रात आल्या आल्या खेळला. या ठिकाणी शुभम आलेत बॅटिंग की शुभम, पाटणचे शुभम साळुंके आलेत आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर सिंगल आली, अगदी अकाउंट ओपन केलं, खातं शुभमने आपलं ओपन केलं. श्री गणेश केलाय. टीमची धावसंख्या 17ला 2. अगदी चांगले सुस्थितीमध्ये खेळत असताना मात्र टीम मातोश्री 11 हा संघ मात्र पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. प्रत्येक जण आतुर आहे आज या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवण्यासाठी सातारा प्रीमियर लीग मध्ये. या वेळेला फुल टॉस होता, परंतु टायमिंग तेवढं नाही झालं प्रॉपर. धर्मेंद्र यांच्या बॅटमधून आलेला फटका एका धावेसाठी जाईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 18वरही धावसंख्या जाईल. अशी सर खेळपट्टी या मैदानात नेहमीच चांगली असते. खेळपट्टी, मैदान आणि विशेष म्हणजे या मैदानातील प्रेक्षक. रविवारी तर पाय ठेवायला जागा नसेल इकडे. आणि त्याचबरोबर ट्रॉफी जर माझ्या मते जो कोणी येईल ट्रॉफीची पहिली एक फोटो ट्रॉफी बरोबर घेणारच घेणार, कारण आपला राजा बसलाय तिकडे. तर त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेत कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली गेलेली आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने मात्र उडवला हा चेंडू. फिल्डर येत आहेत तिकडे, त्यांच्याच हातात बॉल जाईल. किशोर घेत आहेत विकेट. कॉमेंट्री बॉक्समध्ये जुन्नरचे समालोचक चंद्रकांत सेटे सर समालोचन करतायत आणि जुन्नरचे दर्दी प्रेक्षक मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. आमचे सुरेश दादा वाघ आपलं मनापासून या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर माझ्या समवेत अर्थातच आमचे मार्गदर्शक चंद्रकांत शेटे सर उपस्थित आहेत.
आज आपण पाहायला गेलं तर अनेक पुरस्कार, मुंबई भूषण पुरस्कार असेल, जुन्नर भूषण पुरस्कार असेल, अनेक पुरस्कारांनी सन्मानित करणारे आमचे मार्गदर्शक आज संधी मिळाले समालोचन करण्याची, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सातारा प्रीमियर लीग संपूर्ण कमिटीचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 18-3. दोन्ही बाजूने सामना हा निघालेला आहे, परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर दोन महत्त्वपूर्ण विकेट आलेले आहेत. एकंदरीत 3 विकेट 18 धावा, थोडीशी बॅकफुटला मात्र या ठिकाणी पाहिलं मिळते मातोश्री 11. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ नाही लागत, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न मात्र करावे लागतात. चांगली गोलंदाजी किशोर यांची आतापर्यंत. यावेळेला हा स्ट्रोक जर पाहिलं तर थोडेसे मागे हटले होते, ओव्हर पिच बॉल होता, पॉईंटच्या दिशेने खेळले, तिकडे एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळतात. अतुल भालेकर आलेत धर्मेंद्र यांच्या जोडीला. नक्कीच आपण पाहायला गेलं तर पाटण तालुक्याचा मलिंगा नावाने मात्र चर्चेत असणारा हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाटण तालुक्याची रन मशीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं हा अतुल भालेकर अगदी मैदानाच्या आतमध्ये सिंगल आले त्याच्या बॅटमधून. आता स्ट्राईक रेंजला मात्र धर्मेंद्र मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल किशोर काटे यांचा. किशोरांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी धर्मेंद्र. आणखीन एक चांगला बॉल. वा वा वा, काय बॉलिंग केले या ठिकाणी. जबरदस्त, कौतुक करावंच लागेल या गोलंदाजीचं. जबरदस्त गोलंदाजी, कारण या ओव्हरमध्ये 2 विकेट तर घेतल्या, परंतु फक्त 3 धावा खर्ची केल्या किशोर यांनी. वाह, नक्कीच या गोलंदाजीची चर्चा राहिली आहे, कारण सातत्याने चांगली गोलंदाजी, अगदी वेगाचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं किशोर काटे. आजपर्यंत आपण पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये एक पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 2 विकेट घेतल्या आणि फक्त आणि फक्त पहा, पहिल्या 2 ओव्हर संपवण्यासाठी 9 मिनिटं गेलेली आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करायची आपल्याला. पुढच्या 2 ओव्हर देखील आपल्याला अगदी फटाफट संपवायच्या, त्याची नोंद घ्यायची, कारण आपली स्पर्धा आहे, आपल्यासाठी भरवलेली स्पर्धा आहे. आपण वेळेचे बचत या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि आयोजकांना तुमची साथ असेल तर आयोजक याहीपेक्षा दरवर्षी याहीपेक्षा चांगलं आयोजन आपल्याला करून दाखवताना पाहायला मिळते. अख्खा सातारा इकडे खेळणार आहे आज. या ठिकाणी खंडाळा जर पाहिलं तर या ठिकाणी खंडाळा खेळणार आहे, वाई खेळणार आहे, महाबळेश्वर खेळणार आहे, मेढा जावळी खेळणार आहे, सातारा खेळणार आहे, कराड खेळणार आहे, पाटण खेळणार आहे, त्याचबरोबर खटाव खेळणार आहे, मान खेळणार आहे, फलटण खेळणार आहे, कोरेगाव खेळणार आहे. झाले का 11? हो, हे सगळे तालुके मात्र या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच या तालुक्याला जोडणारी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं. जे पहिलं असतं ते मानत असताना तो मान आज खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीगचा आहे. पुढचा बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आकाश येतात गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहा, साताराचेच खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातारा ग्रामीणचे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वेळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या, नोंद केलेली आहे. ओ हो हो, काय बॉल टाकलाय. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, आला कधी आणि गेला कधी कळला सुद्धा नाही. आल्या पहिल्याच बॉलवर प्रभावित करण्यासाठी तुम्ही 2च ओव्हर टाकायला पाहिजे असं काही नाही. एक बॉल सुद्धा प्रभावित करून जातो, तसं पहिला बॉल इकडे प्रभावित केलाय. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरती हाताळला, अगदी वेगाने बॉल सरळ ट्रॅव्हल झाला, बीट करून अगदी अतुलला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट बॉल आलाय. अगदी आपण पाहायला गेलं तर आकाश पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय. आकाश यावेळेला फटका जर पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला, बॉल निघालाय थर्डमॅनच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु बॉल सीमारेषा पार, चौकार. एक चौकार येतोय या ठिकाणी. 4 धावाने धावसंख्या पुढे. धावांची गरज आहे, असं काही नाही की तुम्ही प्रत्येक बॉलवर षटकार चौकारच मारला पाहिजे. सिंगल डबल्स किंवा तुम्ही गॅपमध्ये स्ट्रोक खेळून देखील धावा येऊ शकतात, परंतु तुम्हाला त्या कराव्या लागतील. यावेळेला एक पॉवरफुल स्ट्रोक, कडक, परंतु तिकडे अडवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिला, परंतु नाही. बॅटरने मात्र या ठिकाणी साथीदाराने सकारात्मक प्रतिसाद नाही दिला आणि इकडे 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता नॉन स्ट्राईकला. नक्कीच टेक्निकल टीम थोडीशी बिझी होईल. tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी दूध का दूध पाणी का पाणी काय घडलंय. 3ऱ्या पंच आता आमचे बिझी होतील. या बॉलवरती अगदी रन घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, जागा सोडली होती, परंतु इथे बहुतेक आउट झालाय. थोडेसे गाफील राहिले ते आणि त्याचमुळे बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट आली आहे. अतुल भालेकर
ही मोठी विकेट आज आपण पाहायला गेलं तर डगआउटच्या दिशेने मात्र जात असताना मात्र पाहायला मिळतोय. सतीश सनस विकेट नंबर अगदी 4 मध्ये मात्र दाखल होत असताना सतीश सनस अगदी आपण पाहायला गेलं तर सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. येस, नवी मुंबईतील क्रिकेट देखील सातत्याने गाजवत आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वाई तालुक्याला बिलॉंग करतात, वाईसाठी आसरे गावाला बिलॉंग करतात. परंतु आपण सगळे मी नेहमी सांगत असतो खूप भाग्यशाली आहे ज्यावेळेला तुम्ही मुंबईत नवी मुंबईत जरी खेळलात तरी तुमच्या नावापुढे तुमच्या गावाचं नाव लागतं आणि ही खूप अभिमानास्पद बाब आहे. आणि वेल फिनिशर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आज या ठिकाणी 24 धावांवर धावफलक पाहायला मिळत आहे. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. अजूनही जर पाहिलं तर सामना पहिला डाव बराचसा बाकी आहे, प्रयत्न करावे लागतील. पहिलाच बॉल आणखीन एक वेगवान टाकला त्यांच्या विरुद्ध. काय गोलंदाजी करतोय सध्या आकाश. एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. सुंदर गोलंदाजी. नक्कीच सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक 25 ला 4. अगदी आपण पाहायला गेलं तर मातोश्री 11चा स्कोर आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते आणि आकाश अगदी सध्याच्या घडीला अगदी विकेट प्राप्त केले त्याने अतुल भालेकरची. पुन्हा एकदा आता आपण पाहायला गेलं तर स्टॅकेनेडला अगदी सतीश सनस या स्पर्धेतला पहिला बॉल फेस करेल आणि पहिला बॉल फेस करत असताना मात्र गोलंदाजी स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय आकाश. येस, सतीश सनस. किरण पवार दुसऱ्या बाजूला ऐकवण्यात एका बाजूला ओमकार केणी होते. या वेळेला देखील एक चांगला बॉल होता. उसळी थोडीशी होती, त्याचा फायदा घेत कव्हरच्या दिशेने ढकलला खरा चेंडू, परंतु तिकडे एक फिल्डर आहेत आणि त्यामुळे त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. थोडासा दबाव अशी जी या ठिकाणी आहे, कारण ज्या गतीने धावा यायला पाहिजे होत्या त्या तरी अजून येत नाहीयेत. त्यामुळे फलंदाजांना कुठेतरी गिअर चेंज करावा लागेल आणि त्याचबरोबरने विकेटही टिकून ठेवावे लागतील, कारण 4 विकेट सुद्धा गेलेले आहेत. नक्कीच मिडल ओव्हर मध्ये आज चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या संघाची. आकाशच्या माध्यमातून मिडल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. मोजून मापून केली जाणारी गोलंदाजी पाहायला मिळते. एकतर ते लेंथवर बॉल टाकताय, नाहीतर अगदी यॉर्क लेनचे बॉल टाकतायत. या दोन्ही गोष्टी मात्र त्यांना या षटकामध्ये मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवून गेल्या आणि धावफलक जर पाहिला 3 ओव्हर संपल्यानंतर 27. आदरणीय प्रल्हाद दादा जगताप जेजुरीचे प्रेक्षक आहेत आणि त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रल्हाद दादा जगताप यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय, जे जेजुरीचे आहेत.
म्हणजे स्पर्धा साताऱ्याची आहे, परंतु प्रेक्षक तुम्ही जर पाहिले तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुके असतील, जिल्हे असतील, या सर्व तालुक्यातून हे प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेत. मी आमचे स्टार कॉमेंटेटर महाराज यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला थोडंसं उंचावरून बॉल आला होता, कमी गतीने आला होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलं, तिकडे एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 4 ला आता मात्र सुरुवात होताना पाहायला मिळालेली आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये काशीनाथ बोडके हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. 4 क्रमांकासाठी गोलंदाजीसाठी मात्र प्रचारण केलंय. अगदी चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत 2 बॉल त्यांनी हाताळलेत आणि 2 बॉलवरती मात्र फक्त आणि फक्त 2 सिंगल आलेत. जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी काशीनाथ धर्मेंद्र 20 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळेला बिग हिट, बॅटच्या आवाक्यात बॉल आला आणि फेकून दिला. लांब 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 वरचा फटका, षटकार. चांगला पिक केला अकुट. मला अशा प्रकारचे स्ट्रोक देखील खेळावे लागणार आहेत. संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. या मैदानातील क्रिकेटला देखील एक वेगळी मजा आहे. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने पावसाळ्यात सुद्धा या मैदानात होताना पाहायला मिळतात. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टाकला. यावेळेला थोडीशी गती कमीच ठेवली होती. बॉल टप्पा पडल्यानंतर वळतोय, फिरतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. बॉलचा अंदाज नाही आला, थोडासा दूरवरून खेळला होता आणि त्याचाच फटका इकडे बॅटरला बसला. एक चांगला बॉल कमबॅक केलाय. नक्कीच चांगल्या बॉलची चर्चा मात्र पाहायला मिळाली. काशीनाथच्या माध्यमातून हा बॉल डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी टीमची धावसंख्या 35 ला 4. पुढचा बॉल. याही वेळेला मात्र बॉल फिरला होता, त्याच्यामुळे टायमिंग नाही झालाय. बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. कॅच मात्र तिकडे होत नाहीये आणि त्याच्या उलट 2 धावा देखील येत आहेत. अशा बॅटरची कॅच सुटली आहे ज्या बॅटरने मात्र खूप चांगल्या धावा केल्यात. या डावाचा नायक तो आतापर्यंत राहिलाय, त्यांचाच झेल सुटतोय आणि याचा फटका मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये बसू शकतो. धावसंख्या 2 ने पुढे. नक्कीच टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली 37 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर लॉफ्ट करायचा होता. अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झाला, थोडीशी चुकी झाली, परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. या बॉलवरती 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 37. मातोश्री 11. धावा कराव्या लागतील, आपल्या टीमसाठी धावा कराव्या लागणार आहेत. गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली होते. सर्वांचं लक्ष सातारा प्रीमियर लीग वर लागलंय. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही त्या ठिकाणी किरणने केला खरा, परंतु बॉल मात्र डायरेक्ट हिट नाही होऊ शकत आहे. त्या उलट धावा येत आहेत. या एकाच बॉलवर तब्बल 3 धावा येणार आहेत. वाईडही कळवला जातोय सूर्यकांत आढाव सर यांच्याकडून आणि 2 धावा त्या ठिकाणी अतिरिक्त देखील येताना पाहायला मिळणार आहेत. नक्कीच या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. एक्स्ट्रा धावांना रोख राहावा लागेल. आता टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 40 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले टीम मातोश्री 11 संघ. मातोश्री 11 संघावर सगळ्यांच्या नजरा जरूर या ठिकाणी लागल्या असणार आहेत, कारण पहिली बॅटिंग करतायत ते. यावेळेला चांगलाच बॉल फिरवलाय. बॉल पाठीमागे जायला अडवला जातोय किरण यांच्याकडून आणि या षटकाचा शेवट मात्र चांगला होताना पाहायला मिळतोय. एक मोठा फटका जरूर आला, परंतु कमबॅक केलाय. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर 40 झालेली आहे. 4 विकेट माघारी. नक्कीच 40 धावा धावफलकावरती लागतात. 4 षटक संपले. अगदी शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार चढवायचा होता आणि मोठा प्रहार चढवता आला नाहीये. बीट करून सर्व पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि अगदी वेळेचा निर्बंध असेल मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा, कारण वेळेत ही इनिंग संपणं कुठेतरी महत्वाचं असेल. पहिला डाव सुरू आहे. अगदी मातोश्री 11 त्यांच्या विरोधात वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या 2 संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र शेवटच्या षटकामध्ये अगदी बॅटिंग लाईन राहील. गोलंदाजी ट्रॅक वरती ऑल इंडिया आयकॉन मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच किरण पवार. आज किरण पवार मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन मात्र टीम मराठा वॉरियर्स बोर्णे या संघाकडनं पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. वीर मराठा वॉरियर्स बोर्णे आपण 19 मिनिटे आणि 30 सेकंदामध्ये 4 ओव्हर संपवले आहेत, परंतु तरी देखील थोडंसं फास्ट करायचं आहे. सगळ्यांना विनंती असणार आहे, 20 मिनिटं जर या ठिकाणी लागली गेली, तुमची 4 षटकं नाही संपली तर तुम्हाला शेवटच्या षटकासाठी एक प्लेअर आतमध्ये घ्यावं लागेल. त्याला तरी देखील घाई करायची आहे, कारण आज तब्बल 8 मॅचेस तर सोपी गोष्ट नाही. 8 मॅचेस एका दिवसात खेळवणं. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय सावळेगावचा सुपरस्टार, ज्याने अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत चर्चा ज्याची झाली. पहिल्याच बॉलवर
हुक करण्याचा प्रयत्न, उसळी होती या बॉलला, एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाहीये, परंतु 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही बॅटरला मात्र यश आलंय. अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटरकडनं मात्र पाहायला मिळाले. 2 धावा आल्या, टीमची धावसंख्या 42. यस आशिष सर, 42 धावा हे धावा बनवण्याचं षटक आहे. सतीश सनस याचसाठी ओळखले जातात आणि जोडीला धर्मेंद्र आहेत. ओ हो, किरणचा हा बॉल बॅटच्या काही पट्ट्यात आलाच नाही. बॅट अगदी वेगात फिरवली परंतु बॉलचा अंदाज नाही आला. डॉट बॉल. नक्कीच गती परिवर्तन पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती चांगला बॉल पिक केला, परंतु दुसऱ्या बॉलवरती बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल आलाय. या वेळेला उसळी होती, पुन्हा एकदा आमंत्रित केलं होतं अशा प्रकारचा स्ट्रोक खेळण्यासाठी किरण यांनी आणि ही रणनीती सक्सेस झाली आहे आणि या प्रलोभनाला बळी पडले आणि आणखीन एक धक्का, विकेट आली आहे. नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर एलिव्हेशन जुळलं नाहीये आणि अगदी किरणला पहिली विकेट प्राप्त करत असताना मिड विकेटला अगदी मोठा प्रहार चढवायचा होता. सतीश सनस यांच्याकडनं एलिव्हेशन प्राप्त झालं नाही त्याच्या बॅटमधून आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. जयवंत कदम यांच्या माध्यमातून मिड विकेटला चांगला झेल पकडला. अगदी 5व्या विकेटचं पतन झालंय. 42ला 5 मातोश्री 11 संघ. 5 विकेट माघारी परतल्यात. उर्वरित 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके मारावेच लागतील. 50 धावांची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते या मैदानात आणि आता तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅटर येत आहेत आता. उरमोडी परिसरातील खेळाडू आहेत. अजय सावंत, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी. विविध संघटनांना एकत्र करणं सोपी गोष्ट नसते. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, एकाच बॉलवर बऱ्याचशा घडामोडी घडल्यात. बॉल समोर जातोय, एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 43 शेवटची ओव्हर आहे. गरज आहे षटकार चौकाराची. नक्कीच षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल, कारण पहिल्या इनिंगमध्ये कुठेतरी धावसंख्येचा आढावा जर आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 43 झाल्यात. मोठी धावसंख्या उभारावी लागेल, परंतु जर आपण पाहायला गेलं तर 2 बॉलवरती जर मोठे प्रहार आले तर कुठेतरी धावसंख्येला आळा घालवू शकतो. या ठिकाणी मात्र कव्हरच्या क्षेत्रात फटका खेळलाय परंतु तिकडे चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 4. नक्कीच बॅकफुटला जात असताना मात्र कट केलाय. अगदी चांगला कट पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट. तिथे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. चौकार आलाय. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील याच्याकडे प्रश्नचिन्ह असेल. षटकार येईल, चौकार येईल, सिंगल डबल येईल. शेवटचा बॉल किरण पवार यांचा. अगदी चांगला स्ट्रोक खेळलाय. या अगोदर पाहूया. 47 धावा आहेत. यावेळेला फुलटॉस आणि त्याच्यावर केलेला प्रहार. बॉल जातोय लांब लांब लांब. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांब मारलाय. सिक्सर. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. तीच चर्चा झाली होती. शेवटच्या 2 बॉलवरती किती धावा येतील आणि शेवटच्या 2 बॉलवरती एक चौकार एक षटकार जमवण्याचं काम मातोश्री 11 अर्थात दोन्ही बॅटरने मात्र करून दाखवलंय. टीमची धावसंख्या मातोश्री 11 53ला 5 अशी धावसंख्या मात्र पाहायला मिळते. अगदी 16 चेंडू आणि 38 धावांची भारदार खेळी धर्मेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली पार्टनरशिप मात्र बिल्डअप करत असताना सतीशने देखील चांगली साथ दिली. अगदी टार्गेट सेट केलंय 54 धावांचं. कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. 30 बॉल करायचे आहेत, 54 धावा. अर्थातच टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या संघाला. येस, पहिला डाव संमिश्र राहिला परंतु धर्मेंद्र हे डावाचे नायक राहिले. एका बाजूला ज्यांनी मात्र चांगली 16 बॉलमध्ये 38 धावांची खेळी केली आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारी टीम देखील समाधानी असेल, कारण जरी शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या तरी देखील मात्र धावसंख्येला थोडंसं नियंत्रित ठेवलंय. ओमी किनीच्या माघारी परतल्यानंतर धर्मेंद्र पवार यांनी डावाला आकार दिला आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गोलंदाजी देखील तेवढीच या स्पर्धेचा एक अनोखा नियम आहे. तो म्हणजे 5 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे 5 षटकांसाठी आणि त्यामध्ये किशोर काटे यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी एका षटकात फक्त 3 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या आणि आकाशने खूप प्रभावित केलं. विकेट जरी नसेल मिळाली परंतु 8 धावा त्यांनी खर्च केल्या. किरण आणि काशीनाथ यांनी जर पाहिलं तर या ठिकाणी 13 धावा खर्च केल्या. तर पहिलं षटक महत्त्वाची विकेट घेऊन सुद्धा 16 धावांचं आलं होतं. तर धर्मेंद्र पवार डावाचे नायक, ज्यांनी 16 चेंडूमध्ये 3 षटकार 3 चौकार 38 धावा. नक्कीच आपण पाहायला गेलं तर पहिल्या डावामध्ये 53 धावा अगदी चांगला स्कोर उभा केलाय. परंतु अगदी कशा पद्धतीने मात्र खेळ राहील अर्थातच टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघाचा, कारण सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची. वेळेचं निर्बंध आहे मित्रांनो. आजच्या दिवसातला लॉट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे, त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीमला, टीम मातोश्री 11 तुम्हाला देखील विनंती असेल की त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
थोडस स्पीडअप घ्या. आपण अनुभवताय सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं. अगदी पारा टीम मध्ये अगदी रणधुमाळी रण संग्राम मात्र पाहायला मिळतोय या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये, ज्याला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. अगदी चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा. चला बॅटरना आम्ही विनंती करतोय, बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फिल्डिंग करणाऱ्या टीमनी क्षेत्ररक्षण लगेच लावा, कारण आपण अर्धा तास लेट आहोत. 11 वाजता ही मॅच संपणं गरजेचं होतं. थोडंसं आम्ही विनंती करतोय तुम्हाला की सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीला आपण सहकार्य करा, फक्त वेळ वाचवा. सातारा प्रीमियर लीगचे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आणि त्यांच्या नावाचा नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करतोय. अर्थातच समाजसेवक, त्याचबरोबर उपाध्यक्ष उर्मुडी क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय आमचे सुशील डफळ यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य झालं. त्याचबरोबर धनश्री साडी शॉप कामोटे आदरणीय आमचे उत्तम शेठ चोरट साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य झालं, त्याबद्दल आयोजन समितीचे माध्यमातून त्यांचं धन्यवाद. त्याचबरोबर श्री पेशवाई साडी सेंटर राहुल बनगे, सूरज चोरट यांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर दीपक इलेक्ट्रिकचे प्रोप्रायटर अर्थात अमोल दादा तरडे साहेब यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर सरपंच कनेर जांभूळवाडी ग्रुप ग्रामपंचायत सातारा अध्यक्ष राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान कोपरकेने, योगेश दादा जांभळे यांचं मनापासून आभार मानूया. या सर्वच खऱ्या अर्थाने दिग्गजांनी आम्हाला या सातारा प्रीमियर लीग या महत्त्वपूर्ण स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल सर्व स्पॉन्सरना या ठिकाणी आम्ही थँक्यू म्हणतोय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. एक डाव संपलाय, आता दुसऱ्या डावाकडे आपण चालू आहे. भूमिका बदलली आहे. ज्यांनी बॅटिंग केली ते आता बॉलिंगला आले आणि ज्यांनी बॉलिंग केली ते आता बॅटिंगसाठी आले. वीर मराठा वॉरियर्स बोरणे आता मात्र मैदानात बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. ज्या खेळाडूची नावाची चर्चा मात्र सध्या सर्व दूरपर्यंत आहे असा राजू कंक यांना बॅटिंगसाठी पाहतोय आपण, आणि त्यांच्या जोडीला मात्र ज्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये 4 व्हीलर कार जिंकली आणि त्याचबरोबरीने आखाती देशांमध्ये जाऊन देखील आपल्या नावाचा डंका वाजवलाय तेच खेळाडू पाहायला मिळत आहेत. किरण पवार बॅटिंगसाठी, परंतु बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक घेऊन अतुल बालेकर, पाटणचे मलिंगा. पाहूया मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल चांगला टाकलाय, अगदी खोलवर टप्प्याचा धाव घेण्याचा प्रयत्न सुरुवातीला नव्हता, त्यानंतर कॉल दिला आणि पहिल्याच बॉलवर धाव कंप्लीट होते. नक्कीच टीमचा श्री गणेश होतोय, खातं अकाउंट ओपन होतंय. अर्थातच टीम वीर मराठा वॉरियर्स बुर्निया संघाचं पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि स्ट्राईक एंडला आपण पाहायला गेलं तर राजू संभाजी कंक, कुसूर गावचा हा खेळाडू, कराड तालुक्याला बिलॉंग करणारा, अनेक पारितोषिक त्याने मात्र नक्कीच पटकवलेले आहेत. मिस्टर KTPL, मिस्टर KTRBPL, मिस्टर KSKPL असा हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आणि त्याच्या विरोधात एक कडवा आव्हान अतुल बालेकर. यावेळेस मात्र पहा कट करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी चाललाय थर्ड मॅनला, बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. पहिल्या बॉलवरती फेस करत असताना राजू कंक यांच्या बॅटमधून चौकार. थोडेसे दूर राहिले आणि गॅपमध्ये बॉल जातोय. चौकार या ठिकाणी अर्जित केला जाईल आणि या पॉवर प्लेचा फायदा इकडे बॅटरला राजू यांना होताना पाहायला मिळतोय. पुढून शफलून खेळण्याचा प्रयत्न, अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव सिंगल प्राप्त झाली आणि सिंगल येत असताना पाहायला मिळते टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 6 धावसंख्येवरती. लक्ष तेवढं मोठं नाहीये, त्यामुळे इकडे जर पाहिलं तर तुम्हाला सिंगल डबल्सवर देखील भर द्यावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला मातोश्री 11ला विकेट घ्याव्या लागतील. विकेट घेतल्या तर ही मॅच सुद्धा बनू शकते आणि त्यांचा प्रयत्न तोच असणार आहे मॅच बनवण्याचा. किरण पवार इनसाइड आउट फटका, कव्हर रिजन मध्ये पॉवर जनरेट केली आहे किरण पवार याच्या बॅट मधून. एक दमदार सातारा प्रीमियर लीग षटकार. तर इकडे दर्जेदार फटका येताना पाहायला मिळतोय आणि किरणला आपण सातत्याने म्हणजे 99.99% स्पर्धांमध्ये किरण ओपनिंगच करतात. मग सलामीला कशी बॅटिंग करायची पॉवर प्लेमध्ये बरोबर ठाऊक आहे आणि तशीच सुरुवात या ठिकाणी आता झाली आहे. 12 धावा धावफलकावर झालेल्या आहेत.
हो चांगला बॉल, अगदी गती परिवर्तन पाहायला मिळालं, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या बॉलवरती चांगला डब्बा हाताळलाय, कमबॅक करून दिलंय आता अतुल भालेकरने. चांगला चेंडू, क्रॉस आर्म ऍक्शन असल्या कारणाने बॉल तेवढं रीड व्हायला सोपं नसतं अशा प्रकारची ऍक्शन असणाऱ्या गोलंदाजांसाठी. आणि इकडे मात्र एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला अतुल यांच्याकडून. हो यावेळेस देखील त्याच दिशेला ठोकलाय, परंतु क्षेत्ररक्षक आता तैनात आहे. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडत होते परंतु राजूने थांबवलंय. अगदी आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्डे संघ 13 या धावसंख्येवरती. विनंती असेल श्री संत बाळूमामा कराड, आपण रेडी राहायचं टॉससाठी. जशी ही मॅच संपेल विनरची मॅच होणार आहे याची नोंद आपण घ्यायची. त्यामुळे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉसच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. पहिलं षटक जर पाहिलं तर इकडे संपलेलं आहे. 13 धावा, विकेट नाही आली. पॉवर प्लेमध्ये 13 या थोड्याशा सीमितच आहेत. याकरता गोलंदाजी करणारी टीम समाधानी असेल आणि फलंदाजी करणारी टीम याकरता समाधानी असेल कारण त्याची विकेट गेलेली नाहीये. परंतु जशी मॅच पुढे जाईल मजा येईल कारण मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 54 म्हणजे अजूनही 24 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत त्या 41 चेक मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय कालच्या पोल मधून सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये जे संघ मालक खऱ्या अर्थाने कालचा पोल त्यांनी क्लिअर केलाय. अथर्व अधिरा 11 सातारा टीमचे ओनर अर्थातच आमचे दीपक दादा सकपाळ यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. मनापासून आपलं सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झालं. टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. थोडंसं फास्ट घ्यायचंय मित्रांनो कारण वेळेचा निर्बंध आहे. एक वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये. आजचा लॉट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे त्यामुळे विनंती करेन थोडंसं फास्ट घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक मात्र घेऊन मात्र सज्ज होते सतीश सनस. येणारे बॉल 24, गरज आहे 41 धावांची आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलंय. रिक्वायर रन रेट 10च्या सरासरीने मात्र तुम्हाला रन बनवाव्या लागतील. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा किरण पवार. पहिला बॉल सतीश सनस यांचा किरणसाठी पाहूयात. चला टीम मातोश्री थोडीशी घाई करा. सतीश सनस पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. चांगला सन्मान दिलाय पहिल्या बॉलवरती किरण यांनी सतीशच्या. कोणत्याही परिस्थितीत मॅच सोडायची नाही हा इरादा या ठिकाणी सतीश यांचा. एक जिगरबाज खेळाडू आहे. पहिला बॉल जर पाहिलं तर अप्रतिम टाकला, अगदी खोलवर टप्प्याचा टाकलाय. जिकडे उत्तर नव्हतं किरण यांच्याकडे सुद्धा सुरुवात सतीशने केली या षटकाची जबरदस्त. ओहो यावेळेस देखील इथे संधी प्राप्त झाली आणि संधीचं सोनं विकेटचं पतन. सतीश यांनी मिळवले विकेट. महत्वाचा गडी माघारी जात असताना किरण पवार बॅक टू दी डगआउट. अक्षय चोरट आमचे मित्र आहेत त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या प्लीज. अक्षय चोरट यांना मी विनंती करतो. खास गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. त्यांच्यासोबत अभि चोरट आहेत. या दोघांचंही मनापासून स्वागत करूया आणि मॅचकडे वळूया. तर इकडे जर पाहिलं तर पहिला जो डॉट बॉल आला त्याने थोडासा दबाव निर्माण केला. पॉवर प्लेमध्ये एखादा मोठा फटका खेळण्याचा मानस त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नात आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी सतीश सनस यांनी टाकलाय. म्हणतायत जरी धावसंख्या कमी असेल आम्ही फाईट करणार. नक्कीच फाईट महत्वाची असेल आणि ती फाईट मात्र देत असताना गोलंदाज सतीश सनस. पुढचा बॉल अमरसाठी पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. तो क्षेत्ररक्षक ज्याने मात्र मगाशी कॅच घेतली होती. खूप चांगला स्टॉप सिद्धेश विरकर. क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळाला 30 सर्कल मध्ये. एक चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय. तुम्हाला बॅटिंग नाही मिळाली हरकत नाही, तुम्हाला बॉलिंग नाही मिळाली हरकत नाही, परंतु जे मिळेल ते चांगलं करून दाखवा. फिल्डिंग मधील चमक सध्या सिद्धेश दाखवतायत. हो इथे फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. काय घडलं पंचांकडे अपील केले. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल नाही. नक्कीच मी या ठिकाणी खेळाडूच्या खेळाडूवृत्तीची दाद देईल. पंचांचा निर्णय आला होता परंतु त्याने मान्य केलं. अमर तुमचं विशेष कौतुक करावंच लागणार आहे. या ठिकाणी त्यांनी खेळाडूवृत्ती दाखवली. नक्कीच सातारा जिल्हा आयकॉन अमरने मात्र खेळाडूवृत्ती दाखवली आहे. अगदी पुढचा बॉल सतीश यांचा पुन्हा एकदा अमरसाठी सज्ज होतोय.
हो बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, इथे धोक्याची घंटा. कॉलिंग नव्हतं, नजरेला नजर भिडली नाहीये आणि आणखीन एक विकेट गमावून बसले टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ. प्रत्येक विकेटला 1,000चं पारितोषिक या ठिकाणी आमच्यापर्यंत जमा होत आहे. जतीन दादा धनावडे साहेब, धन्यवाद. 5 चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. सतीशचं कौतुक करावं लागेल. एक जिगरबाज खेळाडू आहे. कोणत्याही परिस्थितीत मॅच सोडायची नाही हा इरादा इकडे पाहायला मिळाला. आणि आणखीन एक गोष्ट झाली आहे, या ओव्हरमध्ये रन तर नाही आले, परंतु 2 विकेट सुद्धा आलेले आहेत आशिष सर. नक्कीच विकेट महत्वाची होती आणि सतीशने मात्र ते करून दाखवलं. पहिल्या षटकामध्ये कुठलीही विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्यात. अगदी आपण पाहायला गेलं तर सतीश सनस यांनी अप्रतिम मॅच, अप्रतिम गोलंदाजी मात्र नमुना पेश करत असताना सतीश सनस चांगली गोलंदाजी होते. चेक पारितोषिक या ठिकाणी आमच्यापर्यंत येत आहे. मैदानाच्या आतमध्ये अजित बडे स्ट्राईक एंडला आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय श्री सकाराम शेठ कदम परी 11 यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलला जर षटका ठोकला तर अजित बडे यांच्यासाठी कॅश प्राइज असेल 500 रुपये. धन्यवाद. चला मॅच स्पीडअप करायची आहे थोडीशी. झोर वाईचे हे फलंदाज मात्र पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला अजित बडे, पुन्हा एकदा सतीश. रिव्हर्स अटेम्प्ट, स्विजिटचा फटका खेळायचा होता आणि इथे पहिलं मेडन शतक हाताळलंय अर्थातच सतीश सनस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी सतीश सनस. परिस्थिती कितीही गंभीर असू द्यात, परिस्थितीला सांगा मी आहे ना. आणि सतीशने इकडे तेच सांगितलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, या ओव्हरमध्ये मात्र एकही धाव खर्च केलेली नाहीये. आणि म्हणून हा खेळाडू किती महत्वाचा असतो, ज्याही टीममध्ये जातो त्याही टीमसाठी मात्र महत्वाचा फॅक्टर सतीश सनस ठरतायत. जिल्हा आयकॉन म्हणून खेळतायत आणि आयकॉनच्या तोडीचीच कामगिरी या ठिकाणी केली आहे. आता 18 बॉल 41. थोड्या वेळापूर्वी असं वाटत होतं हा सामना सहजासहजी जिंकला जाईल की काय, परंतु आता सामना बनलाय. अगदी चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये आणि कुठेतरी रोखून ठेवलंय टीम अर्थातच वीर मराठा वॉरियर्स बोर्णे या संघाला. नोंद घ्यायची कॅप्टन, आपण या 2 ओव्हर संपवण्यासाठी 10 मिनिटे खर्च केलेली आहेत. चेक एक पारितोषिक येत आहे सतीश सनस यांच्यासाठी. मेडन षटक हाताळलं त्याबद्दल दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच आमचे सुनील बापू धोंडे मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून 2000 कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालंय. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर 41 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी मात्र सिद्धेश आलाय. पहिला बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला. बाहेरचा बॉल पंचांनी मात्र व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. पहिला बॉल अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात होते. इथून पुढचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असणार आहे. एका बाजूला धावा करायच्यात, एका बाजूला धावा रोखायच्यात, योग्य ठिकाणी चेंडू टाकावे लागतील आणि योग्य ठिकाणी टोलवावे देखील लागणार आहेत. मॅच चांगलीच आता रंगात येऊ लागलेली आहे. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते मातोश्री 11, तर एका बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोर्णे. नक्कीच राजूकडे देखील तेवढी क्षमता आहे. मोठे लांबच लांब षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे. पुढचा बॉल सिद्धेशांचा राजूसाठी. हो ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय बॉल पर्यंत. फेकी केली जाईल, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि तिथे गोलंदाजीमध्ये सिद्धेशने कौतुक करावं लागेल, कारण मोठ्या फटक्यापासून कुठेतरी फलंदाजाला वंचित ठेवलंय आणि तेच महत्वाचं असतं, कारण सध्याच्या घडीच्या काळामध्ये हा गोलंदाज अगदी प्रभावित केलं या गोलंदाजाने. हो, जसं या अगोदरच्या डावामध्ये आयकॉन बाद झाल्यानंतर सुद्धा डावाला सावरलं होतं. इकडे अजितला ते करावं लागेल, राजूला ते करावं लागणार आहे. क्षमता या दोघांमध्ये आहे. आज मात्र स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे, कारण अख्खा जिल्हा पाहतोय. हो आधीच ओळखलं, सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. एक्स्ट्रा धावाने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ 16 या धावसंख्येवरती. हो, धावांना कंट्रोल करावं लागेल आशिष सर. आणि या ठिकाणी पहिला एक धाव तर पाहायला मिळाली अतिरिक्तच्या स्वरूपात. सगळ्यात महागडा ठरला खेळाडू राजू कंक मैदानाच्या आतमध्ये जोडीला अजित बडे आहेत.
पाहूया ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करेल. त्यांना रोखण्यासाठी जर पाहिलं तर सिद्धेश आहेत सध्याच्याकडला गोलंदाजीसाठी. नवी मुंबईचं हे भूमिपुत्र मैदान आणि त्याच्यावर सुरू आहे सातारा प्रीमियर लीग. अजितच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय. बॉल फेकी केली जाईल. एकच धाव सिंगल प्राप्त होते. सिंगल डबलने मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय. वीर मराठा वॉरियर्स बोर्णे संघ जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. चांगली चुरस पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता प्रत्येक बॉल नंतर समीकरणं बदलत आहेत आणि हळूहळू काळजाचे ठोके सुद्धा धगधग करायला सुरुवात झाली असेल. अगदी लोअर फुल टॉस बॉल होता. दिशा द्यायची होती. क्षेत्ररक्षक वेगाने येतात बॉल पर्यंत आणि धर्मेंद्र होत त्या ठिकाणी. खूप चांगला स्टॉप तिथे केला. चौकार अडवलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली सिंगलच्या मदतीने 18 या धावसंख्येवरती. खूप चांगल्या पद्धतीने बॉलवर आले. कदाचित ते बॉलची वाट पाहिली असतं तर बॉल डोक्यावरून सुद्धा गेला असता. ही आयडियल पद्धत आहे. तुम्ही जर कॅच नाही पकडू शकाल तर बॉलवर तरी जा, बॉल बॉडीवर घ्या आणि तेच यांनी या ठिकाणी एक केलं आणि त्याचमुळे फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलंय. 15 बॉलमध्ये 36. मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. ओहो मोठ्या फटक्यासाठी गेले. डाऊन दी ग्राउंड खेळलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार. सातारा प्रीमियर लीग षटकार. एकदा मॅच मध्ये जान ओतलेली आहे. मॅच पुन्हा एकदा वीर मराठा वॉरियर्स बोर्ने सुद्धा मॅच मध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि अशी मॅच जर दोन्ही संघाच्या बाजूला गेली ना मजा येते मॅच पाहायला सुद्धा. चांगला फटका आलाय. टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. पुढचा बॉल ऑन साइडला हुक केलाय. अगदी पुलचा प्रयत्न. ओहो काय एफर्ट्स चुकी झाली. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 6 धावाचा फटका टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने संघाला मिळाला. फ्रंट फुटला आली आहे. मातोश्री 11 थोडीशी बॅक फुटला गेली आहे परंतु त्यांना पुन्हा एकदा कमबॅक करण्याला वेळ नाही लागणार. परंतु धावसंख्या मात्र 30 इकडे झालेल्या आहेत. ओव्हर तिसरी सुरू असताना अगदी मोठ्या फटक्याची गरज होती. तो मोठा फटका अजितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. कमबॅक होईल का? ओहो पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. गॅप शोधून काढले. बॉल थांबणार नाहीये. अजित बडे ब्रँड दाखवणारा आणखी नाही. दम दाखवणारा षटकार. 3 षटकार ठोकलेत. अप्रतिम बॅटिंग. काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. साई ब्रँड होम वाई चे सर्व आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय चोरड यांचा विशेष सन्मान या सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. मी नयन सकपाळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण साई ब्रँड होम वाई अर्थातच आमचे मित्र अक्षय चोरड यांना आपण सन्मानित करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती या ठिकाणी सातारा प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून जोपासली जाते. त्याचबरोबर आदरणीय आमचे संदीप दादा देसाई संभाजी ब्रिगेड नवी मुंबईचे पदाधिकारी आहेत. त्यांनाही विनंती केली जाते दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. आदरणीय संदीप दादा देसाई संभाजी ब्रिगेड नवी मुंबई. त्याचबरोबर पारितोषिक येत आहे आपणा सर्वांचे लाडके मित्र सुनील बापू धोंडे मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून अजित बडे यांनी ठोकलेले 3 अप्रतिम षटकार याच्यासाठी रोख रक्कम 500 आमच्याकडे जमा झाले. थँक्यू बापू. मी विनंती करतोय संदीप दादा देसाई संभाजी ब्रिगेड नवी मुंबईचे विद्यमान पदाधिकारी आहेत आणि त्यांना विनंती केली जाते सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. ड्रिंक्स ब्रेक हा 1.5 मिनिटाचा आहे हेही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अप्रतिम गुणलेखकची कामगिरी आपण पाहिलं तर अक्षय कदम आपटी गावचे आहेत. साताऱ्याचे सुपुत्र आहेत
आणि सध्याच्या घडीला प्रोफेशनल गुणलेखक म्हणून साताऱ्यातून एकमेव नाव येतं ते म्हणजे अक्षय कदम आहे. थँक्यू सो मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हा, हे षटक तुम्हाला 4.5 मिनिटामध्ये संपवायचं, याची नोंद देखील गोलंदाजी करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. तर अक्षय कदम यांचंही विशेष कौतुक, कारण सगळा लेखाजोखाच त्यांच्याकडे अख्ख्या सातारा जिल्ह्याचा, आणि त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. आशिष सर माझ्याबरोबर जुडले गेले आहेत. 12 बॉलमध्ये 18. मॅच नाही संपली, एखाद दुसरा डॉट बॉल मॅचमध्ये मात्र या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील घेऊन येऊ शकतं. परंतु राजू कंका आणि अजित बडे हे दोन्ही बॅटर जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली कामगिरी करतात. सध्या नितीन सनस यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. सतीश सनस यांचे बंधू आहेत. परंतु पाहूयात, 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला आणि फिल्डरला बीट करत असताना बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 4. डॉन आहेत सगळे, आणि त्या सातारची प्रीमियर लीग आपण पाहतोय. आणि कर्णधार रोहित पाटील टॉस साठी यायचंय सर. हो, इथे इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे पहा मिड ऑफ मध्ये पकडला जातोय झेल. एक तेरी एक मेरी, जशास तसं दिले उत्तर. टीट फॉर टॅट, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कॅच पकडलाय द बॉस शिवा जाधव यांनी. अप्रतिम कॅच पकडलाय आणि आजच्या दिवसाचं स्टेटस आम्हाला मिळालंय. अप्रतिम झेल होता, कडक झेल होता, आणि त्याच्यासाठी पारितोषिकही काही मिनिटांमध्ये आमच्यापर्यंत पोहोचतंय. झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. अजित वरे सर यांच्या माध्यमातून शिवा जाधव द बॉस यांच्यासाठी 500 रुपये. अप्रतिम झेल, खूप चांगली डाय मारली आणि चांगला झेल पकडला. धन्यवाद. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पहिलाही सामना सुपर ओव्हर मध्ये गेलाय. हाही सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरी 3 विकेट गेलेल्या आहेत, मॅच मात्र ऑन आहे. 10 बॉलमध्ये 14. मॅच मधील चुरस कायम आहे. एखादा फटका मॅच मध्ये मात्र बॅटिंग करणारा वीर मराठा वॉरियर्स बोर्नेला घेऊन येईल. परंतु पुन्हा एक सांगेल, विकेट आल्या, डॉट बॉल आले, बॉलिंग करणारी टीम देखील मात्र मॅच मध्ये येणार आहे. मातोश्री 11. अमर आल्या बॅटिंग साठी. अगदी बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट पद्धतीने. लॉंग ऑन रिजन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 41 या धाव संख्येवरती आता 9 बॉल 13ची गरज आहे सर. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सातारा प्रीमियर लीग मधील आणखीन एक रंगतदार सामना पाहायला मिळतोय. आयोजन दर्जेदार आहे, आणि आयोजनाला मजा त्याच वेळेला येते ज्या वेळेला मॅच चांगल्या होतात. आणि इकडे मॅच चुरशीची पाहायला मिळते. पहा, एक ठराविक वेळेत तुम्हाला 4 ओव्हर संपवायच्या आहेत, याची नोंद कर्णधाराने देखील घ्यायची. अन्यथा एक खेळाडू शेवटच्या महत्वाच्या ओव्हरसाठी तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागणार आहे. नितीनचा पुढचा बॉल फटक्यासाठी गेले होते अलॉंग द कार्पेट. अगदी गॅप शोधून काढली, बंदुकीतून निघाली गोळी. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार, आलाय चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा थोडासा दबाव हटवलेला आहे. अजूनही 8 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावी लागेल जर गोलंदाजी करणाऱ्या टीमला मॅच मध्ये यायचं असेल तर. यावेळेला मात्र पुन्हा जागा मिळाली. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर जर पाहिलं तर हा स्ट्रोक खेळला खरा, परंतु तिकडे झाली आहे मिक्स फील्ड. चुकीला माफी नाहीये. 4. आपण पाहायला गेलं तर येणारे बॉल आता असतील 7 आणि 5 धावांची गरज. मॅच आता खुली झाली आहे सर वीर मराठा वॉरियर्स बुर्णे या संघाकडनं. परंतु जर कमबॅक करून दिलं तर शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी दबाव निर्माण होऊ शकतो. येणारे 7 बॉल 5 ची गरज. 7 मध्ये 5.
ओहो, या वेळेला बॉलरने कमावलं आणि पाठीमागे दोघांनीही गमावलं, कारण हा डॉट बॉल येऊ शकला असता, परंतु त्याच्याऐवजी बाईच्या या 4 धावा आलेल्या आहेत आणि आता विजयाच्या उंबरठ्यावर येताना पाहिला मिळतोय संघ वीर मराठा वॉरियर्स बोरणे. चेक रोहित पाटील यांना मी विनंती करतो टॉस साठी या. प्लीज या यार, आपल्याला वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. या आपण चला, ब्लेझर परिधान करून आपण रेडी राहा. सुजित, रोहित पाटील यांना प्लीज विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपण लगेच टॉस करणार आहोत आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याचे कॅप्टनही आमच्या बरोबर लवकरात लवकर जोडले जातील. टॉस साठी आपण ब्लेझर कॅप्टनना देतोय. नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा याच मैदानावरती होते. त्या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक कॅप्टन ब्लेझर घालून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतो. त्यानंतर KSK प्रीमियर लीग ही स्पर्धा KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून येणारी स्पर्धा. याही स्पर्धेमध्ये ब्लेझर घालून कॅप्टन त्या ठिकाणी टॉस करत असतात आणि पुन्हा एकदा सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. बॅक टू कॉमेंटेटर. अगदी आपण पाहायला गेलं तर 6 बॉल एका धावेची गरज बघूया. 6 बॉल एका धावेची गरज होती. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न आणि ही विजयी धाव आली आहे आणि सामना जिंकलाय अर्थातच टीम वीर मराठा वॉरियर्स बोरणे या संघाने. थोडासा दबाव होता, तो दबाव हटवला अजित बडे यांनी आणि जबरदस्त ते जे लगातारचे 3 षटकार होते ना, या मॅचचा टर्निंग पॉइंट होता, अन्यथा मॅच फसली होती. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांनाच जातोय ज्यांनी 8 बॉल खेळले, 2 चौकार मारले, 3 षटकार मारले आणि 27 धावा या सामन्याच्या विजयासाठी महत्वाच्या मोलाच्या ठरल्या. त्यांनाच जातोय सामनावीराचा पुरस्कार.